आपला पक्ष आहे, हा पक्ष आपलाच राहिला पाहिजे, आपलाच राहणारच आहे। आता धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष शिंदे साहेबांकडून आणि आपल्याकडून कोणच घेऊन जाऊ शकत नाही। आणि आंग्रे साहेब, तुम्हाला मी 100% खात्रीला एक सांगतो, जे कोण अफवा करतायत ना, निलेश राणे परत कुठेतरी बीजेपीत जाणार, परत इकडे तिकडे जाणार, आयुष्यात परत कधीच जाणार नाही। आता शिवसेनेतच राहणार, धनुष्यबाण शेवट, फुल स्टॉप, आता कुठेच नाही। म्हणून कोण जे काही गैरसमज करत असतील ना, अरे ते येणारच आहे, आता परत कधीच येणार नाही, आता नाही। ज्या व्यक्तीने मला आमदार केला, जेव्हा सगळ्यांनी वाईट टाकल्यासारखंच होतं, त्यांना मी सोडून जाऊ कुठे? माझ्या जन्मात होणार नाही। आणि मी राणे साहेबांना पण सांगितलंय, तुम्हाला सांगता अशातला भाग नाही। म्हणून तुम्हाला मी 100% सांगतो, आपल्याला हा पक्ष वाढवायचा आहे। हा पक्ष आपण जसं शिंदे साहेबांना काय देऊ शकतो ते हे देऊ शकतो। ते आपल्याकडे काय वेगळे पैसे मागत नाही, आपल्याकडे त्यांना संघटना पाहिजे, त्यांना शिवसेना इकडे सगळीकडे चारी बाजूनी फोफावलेली दिसली पाहिजे, हेच मागतात आपल्याकडे, दुसरं काय। आणि म्हणून खरं तर ही सूचना अगोदरच करायला पाहिजे होती। केसरकर साहेबांचे फोटो हे मालवण कुडाळ असेल, कणकवली मतदारसंघ असेल, हे सगळीकडे कंपल्सरी लावायचे। नेतेच आपले नेते आहेत, त्यांचे फोटो हे कंपल्सरी, परत प्रोटोकॉल मध्ये असा कधी दोषी अशी चूक होता कामा नये। आपले नेते कुठेही जिल्ह्यामध्ये असू दे, रत्नागिरीमध्ये असू दे, आम्ही त्यांचे तिकडेही लावतो, आमचे नेतेच आहेत। म्हणून ही चूक परत कधी होता कामा नये। काल पण विषय किचकट होता, पण आपण सहज उडून दिलं। आपलं काय नव्हतं, आपल्याला काय घेणं, ज्याला डर नाही, काय म्हणतात, आपल्याला कसलंही चिंता करायची गरज नाही। ज्यांना पडते साहेब तुम्हाला वाटतं ते कालपासून सुरू झाले, ते कालपासून बंद पण होतील, तुम्ही काही काळजी करू नका। आपल्याला आता थांबवणारा कोणच नाही, शकत नाही। कारण का जे काय बदनाम काय जे काय करायचं होतं ना, ते सगळं करून झालेलं आहे। आता त्यांच्याकडे शस्त्र संपलेलं आहे, आता तुम्ही आमच्याकडे आलेले आहे, म्हणून जे काय आम्हाला माहिती असते ते आम्ही तुमच्याकडूनच घेतो। म्हणून आता काय कसली चिंता नाही। आणि त्यांच्याकडे जे काय 2-5 राहिलेत ना, त्याच्यात पण 3 आपले, म्हणून तुम्ही बाकी कसलीच काळजी करू नका। रिकामा करून टाकणार 5 वर्ष, आणि त्याला कुठेतरी जेव्हा 4-5 वर्षानंतर कधीतरी बेरोजगार मेळावा लावू, तेव्हा पहिला फॉर्म त्याचा होतो। काळजी करायची नाही, आपण बिंदास राहायचं। पक्ष जिवंत दिसला पाहिजे, पक्ष कसा जिवंत ठेवायचा, कसा पाहिजे, हे फक्त मी बोलून, मला वाटतं आंग्रे साहेब आता त्यांच्या मनोगतात बोलले, मीच फक्त बोलून होणार नाही। आम्ही कधी ठाकरेंना नाही ऐकलो, हे बाकीचे तर कोण आमच्या समोर पण नाही, समोर सुद्धा नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमचं काही करू शकले नाही, त्यांच्या समोर उभे होतो। म्हणून लक्षात घ्या, हे आपलं काही करू शकत नाही, तेव्हा नाही करू शकले, तर आता तर अशक्य आहे, अशक्य आहे। तुम्ही फक्त बॅकफूटवर जाऊ नका, तुम्ही बॅकफूटवर गेलात म्हणजे पक्ष बॅकफूटवर गेला नाही। आपण चुकूच शकत नाही, आपला माणूस चुकू शकत नाही। ही बाजू जी घ्यावी लागते ना, ही खालून जोपर्यंत आपण घेत नाही, तो विश्वास तुमचा आणि माझा पाहिजे। जसं आंग्रे साहेब बोलले ना, निलेश राणेचा चेहरा रागीट आहे, असू दे ना, आतमधून वेगळा आहे। काही ठिकाणी खोटं बोलायचं असेल, खोटं बोला, काय माणूस आहे, बोलून टाका, काय जात आहे। एक निवेदन, एक काम एक्स्ट्राच करणार निलेश, बोलून टाका। दत्ता सामंत साहेबांसारखा माणूसच नाही। संजू तू पण बोलला तरी काय हरकत नाही, माणूसच नाही। आंग्रे साहेब अतिशय सुंदर, संजय पडते ते कधी गेलेच नव्हते आमच्याकडे, सगळं काय बोलून टाका। अरे आपल्याला पक्ष चालता बोलता पक्ष चालवायचा आहे, कार्यालय चालतं बोलतं चालवायचं आहे। गरिबांची कामं झाली पाहिजे, गरिबांची सेवा झाली पाहिजे, आणि ते 10 वर्षापासून जे आपल्याला जे मिळालं नाही ना, ते मिळवायचं आहे। त्याच्यासाठी ग्राउंड, जमीन, लोक हे आपल्या मताची असली पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवा। हे कधी आपल्या हातातून हे जे ग्रीप आहे ना, हे जाता कामा नाही। ही लोक आपली ताकद आहे। विचार करा, 10 वर्ष कुठला माजी खासदार महाराष्ट्रामध्ये परत निवडणूक जिंकला, असं एक उदाहरण
फक्त मिळालं तर ते फक्त कुडाळ मालवणमध्ये मिळालं. तुम्हीच सांभाळलं, लोकांनी सांभाळलं, काही नसताना. म्हणून त्या लोकांचं आपण काहीतरी घेणं लागतं. आणि शिवसेना म्हणून आपल्याला ओळख काय, आणि शिवसैनिक म्हणून आपली ओळख त्याच्यापेक्षा मोठी ओळखच असू शकत नाही. आणि म्हणून शिवसैनिक म्हणून आपण जेव्हा जमिनीवर जाल, वरची सगळी कामं, वरचा सगळा जो काय आटाटोप आहे तो मी सांभाळणार. संघटना जिथे जिथे सामंत साहेबांना, आंग्रे साहेबांना माझी गरज आहे, पडते साहेबांना माझी गरज आहे, संजू परबना माझी गरज आहे, वालावलकरांना माझी गरज, जिथे जिथे पक्ष म्हणून माझी गरज आहे, 100% आपण एकमेकासाठी उभं राहावं. आवडणार जसं मी सांगतो ना, कधीतरी जोडामार्गमध्ये काहीतरी व्हायचं तर कणकवलीतून गाड्या निघायच्या. तुम्ही आदेशाची वाट बघू नका, कोणी आदेश देणार नाही. आदेशाची वेळ पण गेली, माझा कोणतरी आहे तिकडे, तो अडचणीत आहे म्हणून मी गेलं पाहिजे. हा पक्ष आपल्याला, असा पक्ष अभिप्रेत शिंदे साहेबांना आहे. आणि आता जो 24 तारखेला कार्यक्रम आहे तो असा धूम धडाक्यात करूया की महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे की कोकण कोणाचं. शिंदे साहेबांकडे कोकण आहे, शिंदे साहेबांकडे शिवसेना आहे. आणि ते वातावरण तुम्ही बघा. मी बाकीची अरेंजमेंट काय करतो ती